गुहा येथे आयोजित जनआशीर्वाद यात्रेला नागरिक आणि मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या यात्रेदरम्यान जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेत असल्याची माहिती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। पक्षाकडून निवडणूक लढवायची की अपक्ष म्हणून मैदानात उतरायचं याबाबतचा अंतिम निर्णय कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले तर भेटीत जावं लागेल, मात्र अद्याप कोणतेही निमंत्रण मिळालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। सोशल मीडियावरील चर्चावर विश्वास ठेवू नये, काहीही घडामोड असल्यास आपण स्वतः प्रसारमाध्यमांना माहिती देऊ, असंही तनपुरे यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास चंद्रे होते। यावेळी मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या। कार्यक्रमात सुरेश वाबळे, सुनील अडसुरे आणि डॉक्टर विजय वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी डॉक्टर तनपुरे, कारखान्याचे संचालक अशोक उर्हे, वेणुनाथ लांबे, नगराध्यक्ष भानुदास मोरे, सुरेश निमसे, गोरक्षनाथ पवार, सतीश पाटील जाधव, सुनील अडसुरे, बाळासाहेब खुळे, सुरेशराव निमसे, मंचा बापू कोबरने, प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमॅन सुजित वाबळे, मच्छिंद्र इरुळे, शरद वाबळे, शिवाजी मांजरे, नाना चंद्रे, राम बर्डे, संकेत चंद्रे, रवींद्र उरे, प्रमोद उरे, संजय शिंदे, विजय ओहळ, अमोल भांड यांच्यासह गुहा गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सादिक सय्यद यांनी केले। उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। गेल्या काही दिवसापासून आम्ही बरीचशी गावामध्ये गेलो तर लोकांचा, कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आहे। त्यांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न माझा आहे। लोक बोलतात, त्यांची मतं देतात आणि त्याच्यानुसार योग्य तो निर्णय आपण लवकरच जाहीर करू। काय वाटतं, पक्षातून निवडणूक लागणार का? नाही, मी विचार घेतो ना सगळ्यांचा विचार। आज मी कसं बोलणार ना, आता पूर्ण होऊ द्या सगळं जरा सगळ्यांचं। मध्यंतरी तुम्हाला फडणवीसांनी मुंबईला बोलवलं, असं कोण म्हटलं? काय सोशल मीडियावर मेसेज झाला। सोशल मीडियाचं काय कोणी टाकतं सोशल मीडियामध्ये? काय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, बोललो तर जावंच लागेल। काहीतरी असलं काम तर निश्चितपणे जाईल ना, मी त्यांनी बोललो तर काय